या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। शहरालगत असलेल्या आदिला नदी अथवा नाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलप्रवाहाच्या रेखांकनाकडे सध्या संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। या प्रवाहाची अधिकृत हद्द निश्चित झाल्यानंतरच किती क्षेत्र आरक्षित होणार, किती मीटर पर्यंत प्रवाहाची मर्यादा राहणार आणि किती नागरिक त्यामध्ये बाधित होणार याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे। त्यामुळे या रेखांकनाबाबत नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले आहे। आदिला प्रवाहाच्या रेखांकनासाठी जलसंपदा विभागाकडून आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। सातत्याने वेळकाढूपणा होत असल्याचा आरोपही विविध स्तरातून केला जात असून रेखांकन लवकर पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे। जलसंपदा विभागाने या प्रकरणात जुन्या महसुली नोंदी, नकाशे आणि इतर दस्तऐवजांची पडताळणी सुरू केली आहे। प्रवाहाची मूळ हद्द, त्यातील बदल आणि सध्याची स्थिती यांचा अभ्यास करून अंतिम रेखांकन निश्चित करण्याचे काम सुरू आहे। यासाठी तांत्रिक स्तरावरही तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। काही दिवसांपूर्वी या विषयावर बाधित नागरिक, लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली होती। या बैठकीत विभागाच्या वतीने रेखांकन प्रक्रियेबाबत सादरीकरण करण्यात आले। तसेच लोकप्रतिनिधींनी काही सूचना आणि हरकती मांडल्या असून त्यानुसार सर्व बाबींची तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। जलसंपदा विभागाने रेखांकनाचे काम लवकर पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात प्रवाहाच्या हद्दीत किती मीटर क्षेत्राचा समावेश होणार, किती घरे व मालमत्ता बाधित होणार आणि भविष्यात कोणत्या भागावर त्याचा परिणाम होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता समोर आलेली नाही। त्यामुळे रेखांकनाचा अंतिम अहवाल आणि त्यानंतरच्या निर्णयाकडे शहरवासियांचे लक्ष लागले असून या प्रक्रियेनंतरच आदिला नदी की नाला या वादावरही मोठ्या प्रमाणात पडदा पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।